लग्न कुठे केलंय? डीप डव हे लोकेशन आहे. डीप कोव. डीप कोव. ओके. कोव मी पण खूप वेळा डीप डव म्हणायचो जेव्हा आधी जायचं तेव्हा. कारण की बातम्यांमध्ये बऱ्याचदा तेच चालतंय की डीप डव डीप डव. तर ते डीप कोव COVE असं त्याचं स्पेलिंग आहे. आणि तिथे लग्न करायचं कारण असं की जेव्हा मी पॉलाकडे पहिल्यांदा आयुष्यात गेलो तिच्या घरच्यांना भेटायला म्हणून, आम्ही एकत्र राहायला लागल्यानंतर अर्थात घरच्यांना प्रश्न होता कोण हा आलाय भारतीय मुलगा आमच्या आयुष्यात. तर त्याच्यामुळे मी पहिल्यांदा जेव्हा तिथे व्हॅन्कुव्हरला पोहोचलो तेव्हा तिने सांगितलं की माझं बालपण कुठे गेलं मी तुला दाखवते. ओके. आणि पॉला यू शुड टेल अबाउट डीप कोव मोर आणि देन आय विल टेल यू आम्ही तिकडे का वेडिंग केलं. हां, डीप कोव, सॉरी मी इंग्लिश म्हणते. तर डीप कोव माझी बालपण आहे, पण also it's where I was a teenager. I learned how to swim. I worked there as a lifeguard. We used to go sailing there, and it's basically a beautiful cove. It's the Indian Arm, which is part of the ocean, the Pacific Ocean, which comes into Vancouver. And it's called Deep Cove because the mountains around it go straight down into the water. So it becomes deep very fast. समुद्र आहे पण वाटतो तळा इतका शांत, कारण का तो डायरेक्ट खोलात डोंगर डायरेक्ट म्हणजे असं इमॅजिन करा की दरीमध्ये पाणी भरलंय किंवा the fjords in बरोबर. तर म्हणजे आपण जशा आपल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये जर का समुद्रच असता डायरेक्ट आणि बीच नसताच तर काय झालं असतं, तर तशी जागा ते जे सुंदर चित्र असतं तशी ती जागा आहे. आणि मी जेव्हा तिकडे गेलो तेव्हा मी त्याच्या प्रेमात पडलो. मी पहिल्यांदा बघितलं, म्हटलं पॉला तू इथे वाढलीस मग तू का आलीस इकडे. तर ती म्हटली की नाही पण जे चैतन्य भारतात आहे ते तिथे नाही, तिथे शांतता आहे, ती शांततेत वाढली त्यामुळे तिला चैतन्य आवश्यक होतं आयुष्यात. आणि आपलं उलट आपण खूप किऑस मध्ये वाढलं त्यामुळे आपल्याला शांतता आवडते. तर त्यामुळे आमच्यासाठी ते सोयीचं झालं की आम्हाला मुंबईचा सगळा केऑसही एकीकडे आवडतो आणि एकीकडे मधनं जेव्हा त्याच्यापासून दूर जायचं असेल तर डीप कोव सारखी जागा आहे